सर्वप्रथम आपणा सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। आज होळीचा दिवस आहे आणि आम्ही सर्व मंडळी यात्रेसाठी सुरगाण्याला यात्रा आहे आणि ह्या यात्रेसाठी आम्ही तयारीत आहोत। आमचा हा निखिल, छोटा निखिल इकडे म्हणजे होळीचा दिवस। आणि बघा आता हे पर्व जे आहे जवळजवळ 21 तारखेपासून सुरू झालेलं आहे। आपण बघू शकताय आमच्याच गावातून बघा किती गाड्या निघालेल्या आहेत, एका पाठोपाठ एक अशा गाड्या आहेत आणि सगळे हे यात्रेला चाललेले आहेत। आणि आम्ही सुद्धा हे आमची देवकंसरा घेऊन सुरगाण्याच्या यात्रेला जाणार आहे। आणि सुरगाण्याच्या यात्रेमध्ये यात्रा कशी असते, किती गर्दी असते आणि लोक काय कशा प्रकारे एन्जॉय करतात त्याचं मी पूर्ण चित्रण आज तुम्हाला दाखवणार आहे। तर चलूया। बघा आमच्याकडची ही यात्रेसाठी गर्दी, इथं 2 पिकअप पण आहेत बघा चालली आणि काही मोटरसायकलवर बसेस आहेत भरपूर आम्हाला। तर चलूया। आमच्या यात्रेला जाणारी गर्दी बघू शकताय। आता आपण सुरगाण्यात एंटर होतोय। कालची मोठी यात्रा होती। लहान होळीला मोठी यात्रा असते आणि हे पहा त्यांची यात्रा झाली चालले आणि बाकी आता येऊन राहिले। परिसरातील सगळे सुरगाणा गुजरात त्या ठिकाणी येत असतात। हे लोक आमचे आदिवासी बांधव कामावर जातात ते बाबाच्या दर्शनासाठी। कोणते बाबा? त्यातील आमचे ते बाबांना गुरु मानतो, त्या बाबांनी बोलावलं। ओके ओके ओके। म्हणजे यात्रेनिमित्त तुम्ही यात्रा पण बघायला? हो आणि यात्रा पण आणि दर्शन पण ओके ओके। मुलांचे कपडे, मुलींचे कपडे आणि ह्या यात्रेमध्ये चोर पण खूप आहे आणि गरीब बिचाऱ्या आमच्या आदिवासी नागरिकांना ते फसवत असतात, गळ्यातील पोत मंगळसूत्र वगैरे लावत असतात। तर यात्रेत फिरत असताना त्याची पण काळजी घेतली पाहिजे। कसे दिले? सोन्याचे आहेत का? नाही, सोन्याचे नाही ना? कुठून आले तुम्ही? शिर्डीवरून। तर साधारण याची किंमत काय असते? 30 रुपये 40 रुपये। ओके ओके। म्हणजे ज्याला जसं पाहिजे तसं ओके। वगैरे वेगवेगळे साहित्य घेऊन अनेक ठिकाणी लांबून येतात। आता हा माणूस बोलला की शिर्डीहून आलो आणि त्या ठिकाणी मसाले वगैरे। आपण आता अजून तरी यात्रा खूप लांब आहे। ही जी यात्रा असते ती यात्रेचं ग्राउंड असं म्हटलं जातं आणि ते ग्राउंड जरा पुढे आहे। इथून आपण सुरुवातीपासूनच जाऊन राहिलेलो आहोत। मी गर्दी करायला लागली आणि आमचे आदिवासी बंधू हे औषधी खरेदी करतात। त्या ठिकाणी जुने कपडे पण आहेत बघू शकतात, जुने ते पण हौशी मोजीने घेतात। होळीला एक तरी नवीन कपडा घ्यावाच। किंमत आहे पॅन्टीची तरी पण 80-90 100। काय करू राहिले तुम्ही? युट्यूबचा चॅनल आहे माझा। यूट्यूब चॅनल आहे आणि यूट्यूबला तुम्ही दिसाल
हे जुने कपडे आहेत का? जुने कपडे बरोबर, ज्याला जशी ऐपत असेल तसे ते घेत असतात. गोरगरीब लोक घेऊन बरोबर. जातात बा कामाला. आपलं नाव काय दादा? मनोज, मनोज. कुठून आले? नाशिक. नाशिकहून आले. मनोज ठाणके. ओके, ठीक आहे. अशा प्रकारे बघा हे कपडे आपल्याला ह्या ठिकाणी मिळत असतात. होय होय. BH भारत भ्रमंती, BH भारत भ्रमंती. येईल का युट्यूबला? होय होय होय. येणार. अशा प्रकारे आपण सेकंड हँड कपडे, आपण त्याला म्हणतो उतार्यावरचे कपडे, आमच्याकडे उतार्यावरचे कपडे म्हणतात. तर असं पाहू शकता, पाहिजे तसे वेगवेगळी व्हरायटी आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. तसेच नवीन कपडे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला विकत घेता येतात. तर आपण आता यात्रेमध्ये प्रवेश करत आहोत. यात्रा ही खूप गजबजलेली आहे. आता गावठी लसूण. दादा नमस्कार, कुठून आले? उमरेमाळा. उमरेमाळ. आपला हा इथला उमरेमाळ. हा. तर हा लसूण तुमच्या शेतातला आहे? हा, स्वतःची. हा? स्वतः. कसा देताय तुम्ही? ते 20 रुपयाला जोडी. 20 रुपयाला जुडी. ती 20 रुपयाला जुडी बघू शकताय तुम्ही. भरपूर आहे. दादांनी भरपूर लसूण काढलेला आहे. आणि हा गावठी लसूण आहे. गावठी, हा? ओरिजिनल. आपल्या शेतातला. हा, स्वतःच्या शेतात. हॅलो. हा श्यामदादा, काय यात्रा? आहे मुलगी प्रोग्राम करणार. छोटे छोटे बच्चों का टिकट नहीं लग रहा आज. आ जाओ मौसी, आ जाओ. जरा नजदीक 6 महीने से. और आप कहाँ से आए? आपका नाम बताओ. कहाँ से आए? मेरा नाम मोनिका है, मैं गुजरात से आई हूँ वापी। और यहाँ पे कितने दिन हो गए? यहाँ पे मुझे 6 महीना हो गया। चलो हम ऊपर खेल देखेंगे. अभी चलाएंगे क्या? हाँ हाँ, मैं गाड़ी में बैठती हूँ. हाँ, गाड़ी में बैठती हूँ. ओके ओके. तर बहुत का पूरा खेळ पाहण्यासाठी बघू शकता ही मंडळी एवढी आलेली आहे. बघू शकता. मजेदार आहे.
सहारनपुर राजस्थान। हाँ। तो आप कहाँ कहाँ घूमते हो? हम लोग ऑल इंडिया घूमते ऑल इंडिया। और एक दिन में कितने कमाते हो? हैं। एक दिन में कम से कम 1-1.5 लाख। 1,00,000। उतना खर्चा भी है? उतना खर्चा भी है? हमारा 10,000 का महीना है। हाँ। वो कलाकार है उनको कितने देते हो? उन लोग के 15,000 है। 15,000। हाँ, वो जो ऊपर से जो इनाम पकड़ते हैं ना, हाँ। वो अलग है। तो यहाँ खेल होने के बाद कहाँ जाएंगे आप? यहाँ के बाद मुंबई कह रहे हैं, मुंबई। हाँ। हाँ, CST। हाँ। हमारे महाराष्ट्र में ये नासिक सुरगाणा में हर साल ये यात्रा होती है, उसमें हर साल आते हो या पहली बार आए हो यहाँ पे? नहीं, हर साल आते मगर हम नहीं रहते। हाँ। पहले साल आया था, हम नहीं थे। अब साल ये साल लगाया तो हम नहीं। नमस्कार, मी बाळू चौधरी आणि आपण नमस्कार, जय आदिवासी. मी आदिवासी बोली, डांगी भाषा आणि कोकणी भाषा यांचे अभ्यासक रतन चौधरी. आज मी ह्या ठिकाणी यात्रेनिमित्त यात्रेत आलो होतो. थोडासा यात्रेत शूट केलं. बरोबर. आपली आदिवासी परंपरा बरोबर. आणि काही आपल्या ह्या आदिवासी भागामधून, म्हणजे नुसतं सुरगाण्यातूनच आले नाही ह्या ठिकाणी, बरोबर. तर यात्रेनिमित्त लांबून लांबून लोक आलेले आहेत. गुजरात, महाराष्ट्र बरोबर. आणि बहुतेक खेळणी वगैरे किंवा जे पाळणे वगैरे आहेत, बरोबर, ते UP, राजस्थान इथून आलेले आहेत. हो, मध्य प्रदेश वगैरे आणि गुजरातच्या जे सरहद्द आहे तिथून पण येतात आणि काही इकडे दादरा नगर हवेली आहे, दमण वगैरे या परिसरातून सुद्धा असं म्हणजे पाळणेवाले वगैरे आणि काही वेगवेगळे जे खेळणे वगैरे आहे, खेळणी विक्रेते वगैरे ते येत असतात. तर आपल्या ह्या सुरगाण्यामध्ये शुक्रवारचा बाजार भरतोच प्रत्येक आठवड्यात. नियमितपणे. परंतु होळी निमित्त 5 दिवस यात्रा असते ह्या ठिकाणी. बरोबर बरोबर. तर ह्या यात्रेसाठी फार पुरातन लोकांपासून इथं यात्रा भरत असते. बरोबर. आणि यात्रेचं अतिशय मोठं महत्व असतं. बरोबर. प्रत्येक जण यात्रेत येतो, काही खरेदी करतोय, काही नुसते एन्जॉय म्हणून लहान बच्चे कच्चे बच्चे मौजेसाठी येत असतात. तर ही पुरातन परंपरा कधीपासून चालू आहे? साधारणतः असं आहे, पूर्वीच्या काळी आदिवासी समाज जो एकदम डोंगर दऱ्यामध्ये राहत होता की त्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचं जे म्हणजे यातायातचं किंवा दळणवळणाचं साधन नव्हतं आणि त्याच्यामुळे आणि ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या वस्तू साधारणतः सुरगाण्यामध्येच मिळत होत्या. आणि सुरगाणा ही साधारणतः म्हणजे शेकडो वर्षापासूनची, म्हणजे आज त्या गोष्टीला असं म्हणा 500 पेक्षा जास्त वर्ष झाले असतील या सुरगाणा शहराला. हे सुरगाणा शहराचं नावच पूर्वी निंबारघोडी असं होतं आणि तिथून हे एकमेव व्यापार केंद्र होतं. इकडे म्हणजे गुजरातचा भाग होता किंवा इकडे जे नाशिक असेल यांच्याशी संपर्काचं साधन म्हणून हे जे पवार घराणं आहे त्या पवार राजे धीरशिव पवार किंवा त्यांचे जे वंशज होते त्यांचं पवार आणि देशमुख घराण्यांचं हे राज्य होतं. या ठिकाणी राजगादी होती आणि ते आज पण तो मोतीबाग जे आहे ते मोतीबागचं तिथे जी राजाची गादी म्हणू किंवा राजाचं जे सगळं साहित्य वगैरे, हा सिंहासन वगैरे ते सुद्धा आज ते. आणि मोतीबाग हा इतिहासाची साक्ष देश मोठ्या दिमाखाने डोलाने उभा आहे. एक दिवस आपण मोतीबागची सुद्धा सफर करूया. हो, नक्कीच नक्कीच. तुम्ही आणि मी मिळून बागेमध्ये जाऊ. तिथले जे राज्य आहेत त्यांचे वंशज आहेत त्यांना घेऊन आपण तिथे नक्कीच आपण. बरं, मला असा सांगा की आम्ही लहान होतो, बरोबर, त्यावेळेस आम्ही पायी 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 सुरगाण्याच्या यात्रेला येत असाल. बांधून. हो, भाकरी बांधून. त्यावेळेस काय हॉटेल वगैरे किरकोळ तेवढं पुरतं असेल ते. आणि तिथून पायी पायी आल्यानंतर यात्रा करायची. एखादा तमाशा असला तर तमाशा पाहायचा पहाटेपर्यंत आणि नंतर आम्ही पायी पायी घरी जायचो. बरोबर. तर
पूर्वीची यात्रा आणि आजची यात्रा याच्यात काय तफावत आहे? साधारणतः माझ्या आठवणीमध्ये आज मी साधारणतः माझं वय आहे ते 52 वर्षाचं आहे. तर पूर्वीच्या काळी साधारण मी इथे या यात्रेला 5 ते 6 वर्षाचा असताना माझे आई वडील किंवा माझे नातेवाईक या यात्रेसाठी येत असतो. आम्ही सुद्धा, माझं गाव जे आहे ते एकदम दुर्गम भागामध्ये आहे. पिंपळसोंड या गावचा मी रहिवासी आहे. गुजरात आणि महाराष्ट्र या हद्दीवर एक गुजरात सीमावर्ती भागामध्ये गाव आहे की त्या ठिकाणाहून आम्ही सुरगाण्याची यात्रा बघण्यासाठी सुरुवातीला इथे येतो, पण पायी आम्ही सुद्धा त्यावेळेस असं, परंतु खूप मजा यायची. दळणवळणाची काही बसची सुविधा कोणतीच सुविधा नव्हती, म्हणून पायी यायचो. आणि रस्ते पण कच्चे राहायचे, ते मातीचे रस्ते तुळवत आणि विशेष म्हणजे आमच्या पायामध्ये चप्पल पण नसायची आणि अंगभर कपडे तर म्हणजे नव्हतेच. आणि मला वाटतं त्या काळात हे मोटारीचे टायर आहेत ना, त्याची चप्पल यात्रेत मिळायची. बहुतेक जण खरेदी करत. ते असं साधारण त्या आपल्याकडे जे म्हणजे गावठी कारागिरी असो म्हणा किंवा स्थानिक पातळीवर काही अशा कंपन्या वगैरे पूर्वीचे नव्हत्या चप्पलच्या वगैरे, प्लॅस्टिकच्या चप्पला मिळतच नव्हत्या. तर एरवी आम्ही तर काय करायचो की उन्हाळ्याच्या मध्ये एखाद्या डोहामध्ये आंघोळीला जायचं असेल किंवा या जंगलातून चिंचा, बोरे, आळव, करवंद, रानमेवा, थोडक्यात रानमेवा हे जर शोधायला जायचं असेल तर एक मदळीचं झाड होतं. त्या मदळीच्या झाडाच्या जी साल काढायची आणि कुऱ्हाडीने तासून काढायची आणि आपल्या पावलाचे ठसे त्याच्यावर उमटायचे आणि तेवढीच कट करायची कुऱ्हाडीने. आणि त्या ज्या मदळीच्या सालीच्या आहेत त्या दोरीने त्याला म्हणजे दोरीमध्ये वाक त्याला तो याचा आहे वाक, त्या वाकने बांधून घ्यायचं. त्यावेळेस आपण स्लीपर करायचो ते. स्लीपर चप्पल बनवायचो, त्याला 3 छिद्र पाडायचो. पादुका म्हणजे पूर्वीच्या काळी खडावा किंवा पादुका ज्या होत्या त्या पद्धतीने आपण ते करत होतो. आणि नसेल आपल्या हातात जर काही ती साल तासण्यासाठी काही नसेल तर आपण काय करायचो, आम्ही जे पळसाची पानं आहेत ना, ती पळसाची पानं हे करायची आणि पायाला बांधून घ्यायची. उन्हाचे 4-5 पानं एकावर एक ठेवायचे आणि पायाला बांधून घ्यायचे. उन्हाचे चटके लागू नये. हा काही खूप दूरवरच्या काळ नाही आहे, साधारण 45 ते 50 वर्षापर्यंत म्हणजे असा हा काळ आहे. बरोबर. पण ही पद्धत आजच्या पिढीला माहित नाही, म्हणून त्याला उजाळा देण्यासाठी हा आज आपण हा संवादाचा इथे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर ह्या यात्रेमध्ये आजच्या याच्यात अनेक प्रकारचे पाळणे येतात, खेळणी येतात. त्याच्यानंतर मुलांना एन्जॉय करण्यासाठी छोटे छोटे घोडे, त्याच्यावर प्राणी वगैरे आणि मोठाले जॉईंट व्हील पण असतात. बरोबर. चक्रीय पाळणे म्हणतो त्याला आपण. आमच्या काळात ते पाहायला भेटत नाहीत, परंतु आज जे नवीन जनरेशन यंग तरुण वर्ग आहे त्यांच्यासाठी हे बरोबर. आणि आपल्यासारख्या त्याच्यामध्ये बसत नाही. तुम्ही बसलात का? हो म्हणजे कसं आहे, साहजिकच म्हणजे कसं आहे, म्हणजे असा 2-4 वर्षापूर्वी असं खूप यात्रा, आता थोडंसं यात्रेचं प्रमाण जे आहे, कारण कसं आहे आता या सुरगाणा तालुक्यातून जो आदिवासी बांधव आहे तो असं डोंगर दऱ्यात राहतो आणि पूर्वीच्या काळी काही करमणुकीचे साधन नव्हतं. मग करमणुकीचे साधन नव्हतं तर एक वर्षातून एक तमाशा तरी बघितला पाहिजे किंवा अशा अनेक ज्या परंपरा होत्या, ज्या समजा भोवाडा आहे किंवा भोवाडा आहे, तो भोवाडा साधा म्हणजे होतो असे, तो साधारणतः 7 दिवस चालायचा तिथे. किंवा जे गावठी तमाशा आपण म्हणतो, जे लोककला जी होती तमाशाची, तर त्याच्यामध्ये एक लोकरंजन, एक मनोरंजन पण होत असे आणि गावोगावी असं. तर ते तमाशाचे सुद्धा फड या अजून सुद्धा सध्या तरी तमाशाचे फड वगैरे या सुरगाण्याच्या यात्रेमध्ये लागत असतात. आणि जी चक्रीय पाळणे आहेत ते किंवा नवीन जे मौत का कुवा किंवा जे पूर्वीच्या काळी जे गोंधणं म्हणतात हातावर वगैरे, असं ती गोंधण्याची कला, गोंधण ही एक कला होती, ती कला पण आज सुद्धा ती सुरू आहे. तरुणी आज आता फेरफटका मारत असतात. तुम्ही आधुनिक भाषेत टॅटू काढणे म्हणतात. असं ना, तरुणी ते हौसेने त्याच्यावर ते एखादं नाव किंवा एखादं चित्र पण काढलेलं
बरोबर बरोबर मी पण बरोबर. काढलेलं. आणि तुम्हाला आठवतं का सर, आपल्या काळी म्हणजे ज्या जुन्या काळी बरोबर. लहान मूल जन्माला आलं एक 4-5 वर्षात झालं की त्याच्या कपाळावर गोंदणं, किंवा मुली असले तर त्याच्या कपाळावर एखादं फूल वगैरे छोटं काढणं किंवा असं. त्याच्यानंतर गालावर एक ठिपका वगैरे टिपका, हो, अशा बरोबर, प्रकारच्या आपल्याला ओल्ड ज्या आहेत, हा पूर्वीचे होते ना प्रत्येकाच्या. आपल्या म्हातारी आहेत त्यांच्याकडे अजूनही ते पाहायला मिळतं. हो हो, मला पण तसं गोंदण्यासाठी 1-2 वेळेस मला इथं घेऊन आले होते, परंतु माझे वडील हे सैनिक याच्यामध्ये होते, म्हणजे असं सैन्यात भरती झाले होते 72च्या. मित्रांनो, आम्ही आता चौधरी सर आणि आम्ही दोघं यात्रेकडे निघालेलो आहोत. वाद्य आहे, हो हो, डोंबारी जे असतात, डोंबारीचा खेळ हा दरवर्षी एकदम या पद्धतीने येत असतं. हे परंपरा जी आहे ही परंपरा सुरू असते. आणि जे लहान मुलं वगैरे आहे त्या लहान मुलांना वगैरे दाखवण्यासाठी लोक आवर्जून आणत असतात. तर चौधरी सर, आज आपल्या यात्रेचा शेवटचा दिवस. हो हो, यस. तर ह्या ठिकाणी आता काय निघालेलं आहे, या ठिकाणी जे मुखवटे असतात, देवीचा मुखवटा असतो. कारण सुरवाणा शहरामध्ये जी दुर्गादेवी आहे त्या दुर्गादेवीची या नावाने यात्रा भरत असते. आणि हे जे देवीचा मुखवटा आहे हा मुखवटा याच्यामध्ये मिरवणूक याची काढली जाते आणि त्याला फाग मागणे असं या ठिकाणी म्हणत असतात. या ठिकाणी ही परंपरा आहे, ही परंपरा दरवर्षीप्रमाणे ही परंपरा या ठिकाणी हे देवीचे मुखवटे वगैरे लावून ही परंपरा साजरी केली जाते. म्हणजे ही फार प्राचीन परंपरा आहे. आणि भक्तिभावाने जे काय भाग असेल तो भाग या ठिकाणी दिला जातो. पारंपरिक वाद्य आहे, त्या वाद्याच्या निमित्ताने हे केलं जातं. या पद्धतीने असं जे तडतोड्या वगैरे असतात या पद्धतीने हे केलं जातं. मुखवटे असतात, ते मुखवटे मास्क असतात, ते मास्क परिधान करून या ठिकाणी भाग मागितला जातो. या पद्धती परंपरा अशी खूप शेकडो वर्षापूर्वीची परंपरा आहे. त्यापासून असे जे काही जे ज्वेलरीचे आहे हे ज्वेलरी विकणारे वगैरे विक्रेते खूप लांबून वगैरे येत असतात. आणि संसारोपी जे साहित्य आहे आपल्या घरामध्ये जे आपण वापरतो ते असे जे, आणि हे ज्वेलरी आपल्याकडं हौशेने घेत असतात. नकली आता असे ना, परंतु सोन्यामध्ये मिळवण्यासाठी आरामात घेत असतात. भाग मागितला जातो. आई तुम्ही कुठून, मरी आई आहे का? हा, उघड्यावरची माळ आहे. हे काय आहे? हे काय आहे? हे कवड्या आहे ना? कवड्या आहे. तुम्ही कुठून आला या सुरवाणी यात्रेमध्ये? औरंगाबाद जिल्ह्यातून. हा, या ठिकाणी असे खूप पूर्ण महाराष्ट्रातून हे जे असतात ते यात्रेसाठी येत असतात. हे आहे दुर्गादेवी मंदिर. आणि हे जे ग्राउंड आहे, यात्रा भरलेली आहे, ते यात्राच ऑलरेडी दुर्गा देवीच्या उत्सवाचा हा कार्यक्रम आहे. कारण हे जे शेतकरी येत असतात ते शेतकरी या अवजारांची खरेदी करतात. म्हणजे सगळी जी खरेदी आहे या यात्रेमध्ये सगळेच लोक येत असतात. आणि ही जी शेती उपयोगी किंवा जे सरपण वगैरे फोडण्यासाठी असते ते या ठिकाणी ते करतात. साहित्याची किंमत काय आहे? 700 रुपये, याचे 1200 रुपये, याचे 200 रुपये, याचे 600 रुपये. ही छनी आहे का? हो, बरोबर. आणि कुराड्याचे 700 रुपये. आता होळी झाल्यानंतर साधारणतः शेतीच्या कामाला वेग येतो. हो, शेती जे मशागतीचे काम आहे ना, ती मशागतीचे कामं हे करण्यासाठी किंवा आता पुढे पावसाळा आहे, मग त्या पावसाळ्यामध्ये हे जे लाकूड सरपण फाटा जो आहे तो जंगलातून जमा करण्यासाठी, वाळलेली लाकडं तोडण्यासाठी हे या ठिकाणी. आणि हा जो फाळ आहे हा एक भारत भ्रमण ये चाबीसाठी वापरतात.
याची चाबी राहते ना आपली. किचन चाबी मोटरसायकलच्या किचन आहे. बरोबर हे हाताचा वाद या. बरोबर काही लोक पायाला बांधतात. बरोबर काही लोक गळ्याला बांधतात. बरोबर सगळ्यासाठी जसा नसा तसा माल तयार करतो आम्ही. बरोबर. आणि तो माल स्वतः तयार करून स्वतः विकत असतो. केलं का? हो जेव्हा काय काढलं गोंधन म्हणजे काय त्याला सांगितलंय टेटू बोलते ना उसको. टेटू कहाँ से आए आप? राजस्थान से. राजस्थान. हाँ जी. कितने दूर आए आप? हाँ जी टैटू बनाने के लिए राजस्थान से आए. ओके. गर्दी खूप वाढलेली आहे. हां. तर ह्या ठिकाणी गोंदाईचं काम चालू आहे बघा कशा प्रकारे एकदम पूर्ण झालेलं आहे. चौधरी सर धुळीचं साम्राज्य आहे तरी आपण या ठिकाणी जे आहे ते खूप दूरवरून या यात्रेसाठी जे हौसी कंपनी आहे ती येत असते आणि या यात्रेमध्ये खूप दूरवरून लोक येत असतात. विशेषतः तरुणी जे आहेत ते या यात्रेमध्ये सामील होण्यासाठी येत असतात. यावेळी लहान मुलांसाठी या पद्धतीने जे मनोरंजनाचे जे आहे किंवा खेळाचं जे साहित्य आहे ते या ठिकाणी आणलं जातं. का ते लहान मुलं किती मजा करून राहिलेले आहेत. एवढ्या उन्हामध्ये तरी ते खेळून राहिलेले आहेत. या ठिकाणी चक्री पाळणे आपल्याला दिसतात. माझं नाव विनोद सावंत. मी प्रॉपर नागपूरचा आहे. राहायला नाशिकला आहे. हे तुमचं आहे का? हे आम्ही ऑर्गनाइज करतो. आणि कुठं आजपर्यंत तुम्ही कुठे घेऊन जाता? मुंबईला आवाडांना आहे. सुरगाणा आहे. पेठ आहे. ठाणापाडा आहे. सुतापाडा आहे. सगळे आम्ही आयोजन केले. अशा प्रकारे हे जॉईंट व्हील याच्यावर फिरत असतं आणि हे इथले ऑपरेटर सुधीर ऑपरेटर लखनऊ से है. लखनऊ से जी. मालिक कहाँ का है वो? मालिक नामपुर. तर आम्ही आता जॉईंट व्हील मध्ये बसलेलो आहोत. सक्रिय खूप मोठा पाळणा आहे. या पाळण्यामध्ये विशेषतः तरुणी जे आहेत ते तरुणी या पाळण्यामध्ये बसत असतात. मग हे या यात्रेमध्ये जे साधारणतः जे तरुण आहेत किंवा मोठाले माणसं बुजुर्ग दिसत नाही, तरुणच कंपनी दिसत आहे. तर या यात्रेमध्ये किती दिवस ही यात्रा भरते? 3 दिवस. 3 दिवस. तू यात्रेत बरं ठीक आहे. म्हणजे पाहिली का एखादी? पाहिली म्हणजे विचार आहे चालू वर्षी. बरोबर. म्हणजे अशा प्रकारे लग्नाचं वगैरे जे सूत आहे लग्नाचं सूत सुद्धा या यात्रेच्या माध्यमातून जुळत असतं. जसं म्हणतात की या धुळे नंदुरबार मध्ये जो बाजार भरतो भगोरिया किंवा भोंगरे बाजार, त्याच्यामध्ये जे तरुणांची ओळख होते आणि जो परिचय वगैरे आहे, ज्याला आपला जीवनसाथी निवडायचा आहे ते या ठिकाणी आपल्याला हे दृष्टीस पडतात.
हॅलो हॅलो आमचा सुरगाणा आणि हे यात्रेचं ग्राउंड पूर्ण भरलेलं आहे. त्या मानाने आता आम्ही टॉपला आहोत एकदम. या ठिकाणी ही जी सुरगाण्याची यात्रा आहे ही यात्रा या ठिकाणी आम्ही मोठा चक्रीय पाळणा आहे. त्या चक्रीय पाळण्यामध्ये आंबेचे BH चौधरी सर आणि मी रतन चौधरी आम्ही बसलेलो आहेत. या पद्धतीने दरवर्षी ही यात्रा खूप मोठ्या प्रमाणात ही साजरी होत असते. तर अशा प्रकारे आम्ही एक चक्कर राऊंड मारलेला आहे आणि चला या आता आपलं खाली उतरतोय. हे आहे पहा एक छोटंसं जॉईंट बिल. या ठिकाणी पार उलट पालट होतंय. लोक तरी बसतात मजा म्हणून तरुण पोरं बसतात. पाहते कसे एकदम उलट होतात. आम्ही श्रीभुवन चिंचपाड्याचे श्रीभुवन चिंचपाडा. यात्रेमध्ये आता फिरण्यासारखे पाळणे भरपूर आहे. आता आम्ही जस्ट या पाळण्यामध्ये बसलो इथं तर खूप एन्जॉयमेंट केले आणि त्याच्याच म्हणजे बऱ्यापैकी टाईममध्ये फिरवता तर चांगल्यापैकी मजा येते. अजून मोठ्या पाळण्यामध्ये जायचं आहे. तिकडे ब्रेकफास्टमध्ये आणि हॉटेलमध्ये पण जायचं आहे. काय खरी चालू करणार आहे आम्ही तसं. माझं नाव धनराज रमेश बंगाल. आपले हातरुंडी गावचे मधलेच आहेत आणि आज आम्ही इथे होळीच्या कार्यक्रमामध्ये आलो आहेत. आम्हाला होळीची यात्रा म्हणजे खूप चांगली वाटली आहे आणि ही यात्रा म्हणजे आमचे मित्र खूप आलेले आहेत आणि मित्रांनी आमचे बाजार खूप केलेले आहेत. काय म्हणतो तुम्ही काय खरेदी केलं? मी डाळ्या खरोज आणि इतर ते हारडा वगैरे खरेदी केलेले आहेत. आणि त्या निमित्त मी आजच्या होळीच्या यात्रामध्ये सुरगाणा यातील मी यात्राचे अभिनंदन मानतो. तर ही होळी बघू शकताय तुम्ही. अरे बापरे लय रेल्वे निघून गेली बघा. या ठिकाणी सुरगाण्याची जी यात्रा आहे ती सुरगाण्याची यात्रा आहे ती यात्रा दरवर्षीप्रमाणे असं काही जे आहे हे या ठिकाणी जे बक्षिसाच्या स्वरूपामध्ये त्या याच्यासाठी हे खेळत असतात. जे विशेषतः तरुण कंपनी जी आहे ती तरुण कंपनी या ठिकाणी तरुण कंपनीच्या जास्त जे शौकीन असतात ते तरुण कंपनी या ठिकाणी जे बक्षिसाच्या आमिषपोटी हे या ठिकाणी टाकत असतात. कडे वगैरे जे असतात ते कलिंगड घेतलेलं आहे आणि मस्त आमची दरवर्षी जे कलिंगड वगैरे आहे ते कलिंगड म्हणा किंवा थंड पाण्याची कमतरता असते ते मग बरेचसे जे तरुणी आहे ते या ठिकाणी हे कलिंगड वगैरे ते खात असतात. यात्रेतून जरा बाहेर निघालेलो आहोत आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघत असताय की इथं एक तमाशा आलेला आहे. सविता राणी पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळ नारायणगाव नांदूर शिगोटे. तर ह्या सुरगाण्यातलेच आहोत. हे पत्रकार आहेत रतन चौधरी आणि तुमचा तमाशा दिसला आम्हाला त्याच्यामुळे चला म्हटलं चौकशी करूया आपली जी माणसं. त्या ठिकाणी तुम्ही असं कुठंपर्यंत म्हणजे कुठून असं हा काल तमाशा कालच खूप जी पब्लिक होती उसको काल पब्लिक होती ती काल बरीचशी तरुणाई होती. ती तरुणाईमध्ये यात्रेत आले होते म्हणजे तमाशाची वाट बघत होते परंतु काल काही तमाशा आला नाही. मग त्यांचा हिरमोड झाला आणि परत पण तुम्ही असं जास्त प्रमाणात जे सोशल मीडिया असेल किंवा व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल या माध्यमातून काही असं मला या तमाशाचं काही असं ती जाहिरात होती ती जाहिरात काही तुम्ही करता असं हां जी जाहिरात आहे ती जाहिरात काही करताना तुम्ही मला आढळले नाही किंवा तसं आम्ही इंस्टाला आहे. नाही स्थानिक जे काल आम्ही पेट यात्रा पेट आणि सुरगाणा सुतारपाडा एक सोबत यात्रा असते ना. हां काल पेटला होतो. इथले नगरसेवक आहेत कांदडे म्हणून. हां कांदडे बरोबर आग्रह असतो. आज आम्ही इथं आलो नाही तर आज आम्ही पुण्याला चाललो. हां बरोबर
म्हणजे हा तमाशा पडाला 14 वर्ष 14 वर्ष झाले. तसं पाहता जे तमाशा आहे, तमाशा मंडळ किंवा ही जी साहित्य, लोकसाहित्य, महाराष्ट्राची जी लोकसाहित्य आहे, महाराष्ट्राची जी एक लोकसाहित्याची परंपरा आहे, ही लोक परंपरा जी टिकून राहण्यासाठी आता शेवटच्या, कारण मा भीमा मंगलताई बनसोडे किंवा असे जे मोठमोठे जे काळूबाळू असेल, पूर्वीच्या काळचे तमाशे होते म्हणजे 30-40 वर्षापूर्वीचे, तर तेव्हा हे खूप म्हणजे या कलेला असं वाव होता. परंतु आता असं तुम्हाला नाही, आता तुम्हाला काय वाटतं की ही लोककला जी आहे ती लोप पावत चाललेली आहे का? याला हे करण्यासाठी काय करावं लागेल? लोक पावत चालली आता ती कला. पहिले जे होते वगनाट्य हे ते सगळे लोक पाहत होते, आता कोणी पाहत नाही. आता फक्त गाणे ऑर्केस्ट्रा तमाशा होतो वगैरे काढ होतं. आता कोणी पाहतच नाही. आता फक्त गाणे पाहिजे, गाणे करा, ऑर्केस्ट्रा करा, तमाशा त्याचं नाव. तुम्हाला नाही, सोशल मीडिया तर वापरलंच पाहिजे, ते चांगलंच आहे. पण त्याचा अतिरेक नको ना? त्याचा अतिरेक बी होतोय, लहान पोरापासून तर मोठ्यांपर्यंत. त्याच्यात परिणाम आमच्यावर जास्त होते. बरोबर. म्हणजे हे जे आहे आता ही जी तमाशा ही जी कला आहे ती कला जिवंत ठेवण्यासाठी किंवा तमाशा ही जी लोककला आहे ती लोककला अशी पुढे अशी चालत राहावी यासाठी शासनाकडून आता मागे जे सरकार आहे ते सरकारने साधारणतः मला वाटतं रघुवीर खेडकर वगैरे त्यांना त्या एका मंडळावर घेतलं होतं, परंतु अनुदान वगैरे असं देऊ केलं तर शासनाने किंवा काय ते सर केलं होतं. 1 लाख रुपये दिला होता फंड. कोरोनाच्या काळामध्ये. पण ते फक्त तमाशाचे मालकांपर्यंत चाललंय, जे आमच्यासारखे कलाकार कारागीर आहे, कलाकार आहेत त्यांच्यापर्यंत आलं नाही. काय असं देऊ केलं तर शासनाने किंवा काय ते सर केलं होतं. 1 लाख रुपये दिला होता फंड. कोरोनाच्या काळामध्ये. पण ते फक्त तमाशाचे मालकांपर्यंत चाललंय, जे आमच्यासारखे कलाकार कारागीर आहे, कलाकार आहेत त्यांच्यापर्यंत आलं नाही. काय त्यांना डिपेंड मालकावरच राहा. ते फक्त मालकांसाठी चालू होतं. 1 लाख. त्यांचं बी आता 25 लाखाचं भांडवल असतंय. बरोबर. आणि हे आमच्या सारख्यांना 20 लाख रुपये अगोदर वाटलेले असते व्याजाचे. बरोबर. ही लोककला जी आहे, जी तरुण आहे किंवा ज्या तरुणाई आहे त्या तरुणापर्यंत ही पोहोचवण्यासाठी तुम्ही चांगले काम करतायत, तर निश्चितच हे शासनापर्यंत जाऊन आणि शासनाकडून निश्चितच या लोककलेला, या कलेला पाठबळ मिळावं असं मी आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे. चालू वर्षी किती खेळ झाले आतापर्यंत? आता आम्ही दसऱ्यापासून बाहेर आहेत. आता आमचे 5 महिने, आजचा 23 तारखेला 5 महिने कंप्लीट झाले. याच्यात सगळ्या कलाकार जे कामगार आहेत, सगळ्यांची लेबर लोक सगळ्यांचं भागतं का? आणि हे आता तिकिटाच्या याच्यावर नाही भागत, पण इथून पुढे आमचं 2 महिने सीझन हा महत्वाचा आहे. हा संपल्यानंतर तो सीझन आणि 5 महिने सीझन कव्हर करून सगळं पावसाळ्यात पूर्ण बंद की बाऱ्या 4 महिने बंद तुमच्या? नाही, 4 महिने बंद असते. मग त्यावेळेस काय करताय कलाकारांचं? काय जो तो त्याच्या घरी शेती विती, कोण काही काम करते, कोण काही. त्यावेळेस काय उचल वगैरे? मालक लोक 50,000 कोणाला 60,000, जशी कला जसं कारागीर तशी कारागीर त्या पद्धतीने. आता तुमच्या ह्या तंबूमध्ये किती कलाकार आहेत सगळे? आता आमच्या 17 बाय आहे. 17 बाय. आणि पुरुष मंडळी 12 आहेत. आणि हे कामगार लेबर आपले 22 पोर आहेत. 22 पोर. बाकी मग त्याच्या ड्रायव्हर आले, मॅनेजर आले, वायरमन आले, ऑपरेटर आले. आता हा पुण्याचा आहे तमाशा, पण दुसरं काही नाव सांगितलं? नांदूर शिंगोट आपल्या कार्यालय का तिथं हेड ऑफिस आहे. नाही, हेड ऑफिस नारायणगाव. तिथं सगळ्यांची नोंदणी केली जाते आणि तिथं ते केंद्र राहतं. आणि यांचं हे सिन्नर मध्ये म्हणजे आपल्या नाशिक जिल्ह्यात आणि सगळे कलाकार आपल्या नाशिक जिल्ह्यात. काही नाशिक जिल्ह्यातले आहेत, काही बारामतीचे आहेत, म्हणजे काही लांबचे उपलब्ध झाले. बरोबर, जसे उपलब्ध होतील. आमच्याशी बोलले त्याबद्दल आपले धन्यवाद. आम्ही मस्तपैकी यात्रा एक्सप्लोर केलेली आहे. तसं BH भारत भ्रमंती या यूट्यूब चॅनलला तुम्ही बघावं आणि ते सबस्क्राईब करावं असं सगळ्या प्रेक्षकांना आम्ही विनंती करीत आहे. आम्ही मस्तपैकी यात्रा एक्सप्लोर केलेली आहे. तसं BH भारत भ्रमंती या यूट्यूब चॅनलला तुम्ही बघावं आणि ते सबस्क्राईब करावं
असं सगळ्यांना सगळ्या प्रेक्षकांना मी विनंती करीत आहे.